बुधवारी मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे जुन्याविडी घरकुल भागातील अनेक नगरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागलं। बुधवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत सोलापूर शहराला जोरदार पावसानं झोडपलं। यावेळी शहरातील अनेक भागांमध्ये पाणीच पाणी झालं। जुन्या विडी घरकुल भागातील अनेक नगरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। प्रामुख्यानं कोटानगर, चाकोतेनगर, ब्रह्मनाथनगर, राघवेंद्रनगर, गोकुळनगर, तुळशांतीनगर, भारतनगर, योगेश्वरनगर, लक्ष्मी चौक, प्रियदर्शिनी नगर, एच ग्रुप, पिटानगर, संभाजी शाळा परिसर या सर्व नगरांमध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसानं मोठ्या प्रमाणात पाणी लोकांच्या घरांमध्ये 3 ते 4 फुटांपर्यंत शिरलं। यामुळे या ठिकाणी नागरिकांना रात्रभर झोपता आलं नाही। त्याचप्रमाणे राघवेंद्रनगर येथील राघवेंद्र स्वामी मठात भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। नागरिकांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागली। दरम्यान नागरिकांनी पावसामुळे आमचं जगणं मुश्किल झाल्याचं सांगितलं। जुन्या विडी घरकुल भागामध्ये प्रभाग क्रमांक 10 व 11 जेवढे नगर आहेत त्या नगरामध्ये रात्री 11:30 वाजल्यापासून मुसळधार पाऊस 5:30 पर्यंत पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे ढगफुटीच्या वातावरणामुळे पाऊस मुसळधार झाल्यामुळे या ठिकाणी प्रत्येक नगरामध्ये कमीत कमी 4 फूट 3 ते 4 फुटापर्यंत पाणी नगरामध्ये बोळात आहे आणि लोकांच्या नागरिकांच्या घरामध्ये सुद्धा संपूर्ण पाणी भरलेलं आहे। लोकांचं रात्रभर जागरण होत आहे आणि या ठिकाणी अशा गंभीर परिस्थितीत महानगरपालिकेने सातत्यपूर्ण लक्ष देणे गरजेचं होतं। त्यांचं हे सावधगिरी बाळगणे हे अगोदरच त्यांना वातावरणाचा पावसाचा अंदाज असताना सुद्धा प्रशासन या ठिकाणी अद्याप काही काम करत नाही आहे। लोकांच्या दारामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे। अशा परिस्थितीत लोकांचं नागरिकांचं हाल मोठ्या प्रमाणात होत आहे। माझं महानगरपालिकेला प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी तातडीनं या पाण्याचा निचरा करावा आणि लोकांना दिलासा देऊन थोडासा आधार मिळावा अशा पद्धतीनं त्यांनी तातडीनं काम करावं अशी विनंती करतो। दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख आणि पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी जुना विडी घरकुल, वज्रेश्वर नगरासह पाणी साचलेल्या भागात भेट देऊन एकंदरीत परिस्थितीची पाहणी केली। पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पालिका कर्मचाऱ्यांना पाण्याचा निचरा करण्याच्या सूचना दिल्याचं सांगितलं। त्याच्यामध्ये सडन रेनफॉल झाल्यामुळे नॅचरली जे सकल भाग आहे त्याच्यामध्ये पाणी जमा झालेलं आहे। साधारणतः पाऊस थांबलेला आहे। पाऊस उसळून आता मग 2 तास एक लागतील आम्हाला आणि त्यानंतर ज्यांचं कोणाच्या घरात पाणी असेल आणि त्यांची जी मुसळधार यंत्रणा आहे पंचनामे करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केलेली आहे आणि नागरिकांना आव्हान राहील फक्त की जिथे जास्त पाण्याचे प्रवाह वगैरे असतील त्या ठिकाणी विशेषतः मुलांनी किंवा वयोवृद्ध लोकांनी जाणं टाळावं। साधारणतः 2 तास आमची यंत्रणा आहे ज्या ठिकाणी पाणी कुठं अडले असेल काय असेल त्याच्या काढण्यासाठी आमची यंत्रणा तिथं दाखवत होती आणि फक्त हे नॅचरल फ्लो आहे तो पण जाणार नाही आहे। हे हा नॅचरल सटल भाग आहे ते एनडीआरएफ टीम कॉलण्यासाठी परिस्थिती नाही आहे। त्याच्यामध्ये आमची यंत्रणा जी आहे ते येऊन फक्त आपलं हे पाणी जोपर्यंत वाहून जात नाही तोपर्यंत आपल्याला फक्त पाणी वाहून जाऊन देण्यासाठी जी काही आपल्याला मदत करावी लागेल ते करणार आहे। फक्त नागरिकांनी अजून कोणाच्या घरामध्ये पाणी आहे परंतु फक्त नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे की अननेसेसरी जिथे पाण्याचा जास्त प्रवाह आहे त्या अशा ठिकाणी जाणं टाळावं। सदृश्य असा पाऊस झाला गेल्या 4 तास सातत्यानं एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस जवळपास 20-25 वर्ष कधी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नव्हता। एवढा मोठा पाऊस झाला त्या पावसामध्ये विडी घरकुल भाग असू दे, शेती भाग असू दे किंवा अनेक भागामध्ये नगरामध्ये पावसाचं पाणी घरोघरी असलेलं आहे आणि पावसाचं पाणी अजूनही प्रत्येकाच्या घरात गुडघ्या एवढं कमरे एवढं पावसाचं पाणी आहे। आयुक्त साहेबाला रात्री फोन करण्यात आलं, त्यांनी आपलं स्टाफ पाठवून दिलं होतं आपत्कालीन आणि त्यांचंही काम चालू आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांनाही फोन केलं की बाबा यांचा या जेवढ्या हजारो लोकांचं नुकसान झालेलं आहे त्या आपल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळं आणि त्या लोकांना काहीतरी आर्थिक मदत मिळायला पाहिजे यासाठी पंचनामा ताबडतोब करून घ्यायला पाहिजे। आणि या लोकांच्या या विडी घरकुल परिसरामध्ये मी गेल्या 2-3 तासापासून फिरत आहे आणि या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचे रात्रभर हाल झाले। कित्येक लोक उभारूनच आपले रात्र काढली आणि काही लोक अजूनही लोकांच्या घरात पाणी आहे।
तिथं कुठलं खाण्यापिण्याची व्यवस्था नाही आहे आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून ताबडतोब शासनाने व्यवस्था करावी. दरम्यान बुधवारी मध्यरात्री झालेल्या तुफान पावसानं हद्दवाढ भागात जनजीवन चांगलंच विस्कळीत झालं.